पुढची बातमी बघूया। आमदार रवी राणा यांनी अमरावतीच्या हनुमान गडीवरती दीपोत्सव साजरा केला आणि यावेळेला रवी राणा यांनी गुलाबी जॅकेट तर नवनीत राणा यांनी गुलाबी साडी परिधान केलेली होती। या जॅकेटबाबत विचारल्यावर रवी राणा यांनी एक मिश्किल प्रतिक्रिया दिली आहे। मी मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या आधी अनेक जॅकेट शिवून ठेवले होते, मात्र मला विश्वास होता की मी मंत्री बनणार। ते जॅकेट तसेच पडले असल्यामुळे आता दिवाळी दसऱ्याला जॅकेट घालतो असं ते म्हणाले। अनेक जॅकेट शिवून ठेवले होते, मला असा विश्वास होता की मी मंत्री बनणार आहे, पण ते जॅकेट पडले असल्यामुळं मला असं वाटतं दिवाळी दसऱ्याला घातले पाहिजे, म्हणून मी आज घालत आहे। त्याच्यामध्ये गुलाबी आहे, निळे आहे, हिरवे आहे, लाल आहे, सगळ्याच कलर त्याच्यामध्ये आहे, म्हणून गुलाबी जॅकेटच घातलं म्हणून अजित पवारनी घातलं म्हणून मी घातलं असं नाही आहे। ना समुंदर को गम है, समुंदर नहीं बता सकता है, नहीं रो सकता है, वैसी परिस्थिति थी हमारी कि समुंदर इतना बड़ा है कि ना वो आंखों से बता सकता है ना वो बयान कर सकता है। तर त्याच पद्धतीचं भावना असेल त्यांची आणि मी ते काम करणारी आहे। त्यांचं दुःख त्यांनी सांगून दिलं की खूप सारे जॅकेट शिवले होते आणि वेळोवेळी आता एक एक म्हणून काढत आहे की शपथ नाही घेऊ शकले, तर त्याच पद्धतीने त्यांची भावना असेल। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले पाहिजेत ही बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती, मात्र बाळासाहेब जिवंत असताना ते एकत्र आले नाहीत। आता मात्र सत्तेकरता हे दोन भाऊ एकत्र आले अशी टीका रवी राणांनी केली आहे। हे त्यांचे राजकीय सोंग आहे अशी टीका रवी राणांनी केली। राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आले पाहिजे ही बाळासाहेबांची इच्छा होती। आज बाळासाहेब हिंदू हृदय सम्राट यात नाही आहे, सगळ्यांच्या हृदयामध्ये बाळासाहेब, पण ज्या बाळासाहेबांनी हिंदू विचाराला पुढे नेऊन काम केलं त्यांची मनापासून एकत्र होती। राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले पाहिजे, पण बाळासाहेब नसताना हे एकत्र आले नाही। आता खऱ्या अर्थानं मजबुरीने आज एकत्र त्यांना यावं लागलं सत्तेसाठी। मला असं वाटतं की जसं प्रॉपर्टीच्या हिस्से वाटण्यासाठी काही भाऊ एकत्र येतात, तसे राजकीय पुढे शिकण्यासाठी, राजकीय सत्ता मिळवण्यासाठी हे दोघं भाऊ एकत्र आलेले आहेत। आणि उद्धव ठाकरेंचा चेहरा राज ठाकरे पसंत करत नव्हते, एवढी त्यांच्यामध्ये कटुता होती, एवढी वेगळ्या दिशेनं त्यांचा प्रवाह चालला होता की वेगवेगळे पक्ष त्यांनी स्थापन केले आणि आज अचानक एवढं प्रेम काय फक्त सत्तेसाठी। म्हणून कुठल्याही प्रकारे मुंबई महानगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकणार आहे। एक हाती सत्ता भाजपची, भाजपचा महापौर होईल याच्यात काही शंका नाही आहे। हे राज ठाकरे उद्धव ठाकरेंचं सोंग संपूर्ण महाराष्ट्राला माहिती। इलेक्शनचे खूप अगोदर आले असते, बाळासाहेब ठाकरेजींचं निधन झाल्यानंतर जर एकत्रित आले असते तर विचारांसाठी ते एकत्रित आले आहेत ते म्हणू शकले असते, पण आज जे एकत्रित येत आहे, घर में कुछ नहीं रहा और अंधेरा हो गया तो अब निकले हैं उजाला करने। तो आता जे उद्धव ठाकरेजींचा परिवार एकत्रित आलाय तर महाराष्ट्राची जनतेच्या पाण्याचे जे दृश्य आहे तो सिंपती म्हणून नाही, खुशी म्हणून नाही, पण मजबुरीचं नाम म्हणजे ठाकरे परिवार। पुढची महत्त्वाची बातमी बघूया। ग्रामपंचायतीची निवडणूक असो किंवा जिल्हा परिषद निवडणूक असो, आपण हलक्यात घेत नाही। माझं आणि ताईंचं आता महायुतीचं सरकार आहे, याबाबत एकदा चर्चा झालेली आहे। मला खात्री आहे, विश्वास आहे, या निवडणुकीत सुद्धा भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस युती करून निवडणूक लढेल असा विश्वास धनंजय मुंडेंनी व्यक्त केला आहे। गावाच्या सहकार्याची गावची निवडणूक सुद्धा कधी आपण हलक्यात घेतली नाही। जिल्हा परिषद पंचायत समिती सुद्धा आपण या ठिकाणी हलक्यात घेणार नाही। माझी आणि ताईंची आता महायुतीचं सरकार एकत्र आहे, याबाबत एकदा चर्चा झालेली आहे। जेवढं बदनाम करण्याचा प्रयत्न केला त्यापेक्षा जास्त परमेश्वरानं लोकप्रिय केलं असं वक्तव्य माजी मंत्री धनंजय मुंडेंनी केलंय। मनसाफ असेल तर नियती सुद्धा आपल्या सोबत राहते असं म्हणत त्यांनी विरोधकांना टोला लगावलाय। शेवटी नियतीला काय मान्य असतं, आपली जर साफ मन असेल तर नियती सुद्धा आपल्या सोबत राहते। मी हे कायम म्हणतो, जेवढं बदनाम करायचं
त्याच्यापेक्षा जास्त न बोलता